आपण आता डिस्कस करणार आहोत चॅप्टर 1 जो आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यातले पेज नंबर 3, 4 आणि 5. 5 मधला काही पार्ट आपण घेणार आहोत. तर जर तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिला नसेल या चॅप्टरचा तर तुम्ही इथे मी टायटल दिलेलं आहे. ही लिंक तुम्ही सर्च करू शकता आणि फर्स्ट पार्ट पाहू शकता. आता बेसिकली जो पेज नंबर 3 आणि 4 आहे तो कशाबद्दल आहे तर आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर. तर आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर काय आहे ते आपण पाहूत. मी ते स्क्रीनशॉट सुद्धा ठेवलेत रेफरन्ससाठी की आपण काय पॉईंट डिस्कस करतोय आणि हे आहे पेज नंबर 4. तर बेसिकली आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर काय असतं की आपण कम्प्युटरला जेव्हा काही पण इनपुट देतो किंवा काही डेटा एंटर करतो त्याच्यावरती कम्प्युटर स्वतःचं प्रोसेसिंग करतो आणि आपल्याला आउटपुट देतो. तर हे जे वर्किंग होतं हे या पॉईंटमध्ये आपल्याला लिहावं लागेल. तर आपल्याला पेपरला क्वेश्चन असा येऊ शकतो की व्हॉट इज द आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर. तर त्यामध्ये बेसिकली 3 गोष्टी आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. इनपुट युनिट, आउटपुट युनिट आणि मधलं जे सेंटर्स आहे दॅट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर हे 3 पॉइंट्स डिटेलमध्ये कसं काम करतात ते आपण पाहूत. जर आपण या पॉइंटमध्ये डिटेल्समध्ये चेक करायला गेलं तर आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटरमध्ये कम्प्युटर आर्किटेक्चर रेफर्स टू हाऊ अ कम्प्युटर सिस्टम इज डिझाईन अँड हाऊ इट वर्क्स. म्हणजे कम्प्युटर कशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे आणि तो कशा प्रकारे काम करतो हे आपल्याला इथे सांगितलं आहे. आता बेसिकली कम्प्युटरमध्ये 3 मेन पॉईंट्स आहेत. इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट युनिट. आता इनपुट युनिट काय आहे नेमकं की आपण कम्प्युटरला जे काही इनपुट देतो मग ते इनपुट बेसिकली आपण कीबोर्ड थ्रू देऊ शकतो किंवा माऊस थ्रू देऊ शकतो किंवा एखाद्या स्कॅनर थ्रू रीड करून देऊ शकतो किंवा एखादा बारकोड रीडरने बारकोड रीड करून देऊ शकतो. मग जो काही इनपुट आपण कम्प्युटरला देतो त्याच्यावरती कम्प्युटर स्वतःचं प्रोसेसिंग करून आपल्याला आउटपुट देण्याचा ट्राय करतो. तर हा पॉइंट जो आहे इनपुट युनिट तो त्याबद्दल आहे की दिस युनिट हेल्प्स युजर्स टू एंटर डेटा अँड कमांड्स इनटू अ कम्प्युटर सिस्टम. बेसिकली जो डेटा किंवा कमांड्स किंवा एखादी स्क्रिप्ट किंवा एखादी लँग्वेज किंवा एखादा प्रोग्राम जो आपण टाईप करून कम्प्युटरला प्रोसेसिंगसाठी देतो ते इथे सांगण्यात आलंय. डेटा कॅन बी इन द फॉर्म ऑफ नंबर्स, वर्ड्स, ॲक्शन्स ऑर कमांड्स. म्हणजे ते नंबर्स असू शकतात किंवा जसं मोबाईलमध्ये आता लिस्नर आलेले आहेत. आपण मोबाईलच्या ब्राउझरवरती जाऊन आपल्याला काय सर्च करायचं ते बोलतो. मग ते वर्ड्स असू शकतात, कमांड्स असू शकते किंवा ॲक्शन्स असू शकतात. The main function of input device is to set the main function of input devices is to direct commands and data into computer. बेसिकली यांचं काम एकच आहे की कम्प्युटरच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला कमांड्स पाठवण्याचं. आता इथे एक्झाम्पल दिलेत की जसं कीबोर्ड किंवा तुमचा बारकोड रीडर किंवा माऊस हे एक तुमच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला इनपुट पाठवण्यासाठी काम करू शकतात. आता बेसिकली जसं अजून एक इथे एक्झाम्पल यांनी दिलंय टच स्क्रीन मोबाईल्स किंवा एटीएम मशीन ज्या आल्या आहेत त्या सुद्धा टच बेसवरच्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही टच करून डेटा एंटर करू शकता. आता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज बेसिकली अ सीपीयू. सीपीयूला इथे यांनी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं एक ड्रॉ केलंय ज्याच्यामध्ये सेकंडरी मेमरी, प्रायमरी मेमरी, कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट हे एक्सप्लेन करायचं ट्राय केलंय. आता बेसिकली सीपीयूला किंवा आपण आधीपासून जसं शिकत आलोय लहानपणापासून सीपीयू इज ऑल्सो कॉल्ड अ ब्रेन ऑफ कम्प्युटर. तर हा नक्की ब्रेन काय आहे आणि हा कशा प्रकारे काम करतो हे या डायग्राम मध्ये एक्सप्लेन करायचं ट्राय केलंय. तर याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जो येतो दॅट इज अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. की कम्प्युटरला आपण जेव्हा एखादा इनपुट देतो, एखादी कमांड देतो तर कम्प्युटर त्याच्यामध्ये स्वतःचं लॉजिकल प्रोसेसिंग कसं करतो, लॉजिकल प्रोसेसिंग करून कसं कॅल्क्युलेशन केलं जातं, कसं ॲडिशन होतं, कसं सबस्ट्रॅक्शन होतं, कसं डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे सर्व जे होतं हे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिटमध्ये डिसाईड होतं. जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर एखादी लँग्वेजेस वापरत असाल, कम्प्युटरच्या लँग्वेजेस थ्रू एखादी स्क्रिप्ट किंवा एखादी प्रोग्राम रन करण्यासाठी देत असाल तर त्याच्यामध्ये लूप्स, इन्क्रिमेंट, स्विच केसेस म्हणजे जर सपोज डॉग ॲनिमल इज डॉग तर मग त्याचा साऊंड काय असू शकतो, ॲनिमल इज कॅट मग त्याचा साऊंड काय असू शकतो. ह्याचे जे आपण काही ॲप्लिकेशन्स बघतो किंवा काही सॉफ्टवेअर्स बघतो की जसं आपण जे इनपुट देऊ त्याचं प्रॉपर प्रोसेसिंग होतं, त्याच्यावरती लॉजिकल थिंकिंग होतं, ते जे होतं ते इथे होतं अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट.
आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट जो येतो दॅट इज कंट्रोल युनिट. आता हे कंट्रोल युनिट कसं काम करतं त्याबद्दल आपण पाहू. बेसिकली कंट्रोल युनिट इज दिस युनिट. लेट मी कम टू द नेक्स्ट पेज. इथे मेन्शन केल्याने दिस युनिट इज द बॅकबोन ऑफ द कम्प्युटर. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग टास्क बिटवीन ऑल कंपोनंट्स ऑफ अ कम्प्युटर सिस्टम. ही लाईन जरी एकदम छोटीशी वाटत असली तरी याच्यामध्ये भरपूर सारे डिटेल्स यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक एक काळ असा आठवा की जेव्हा काही वर्षांपूर्वी जेव्हा खूप मोठे कम्प्युटर्स होते, अराउंड एक रूमच्या साईजचे कम्प्युटर होते, आणि जेव्हा कम्प्युटरला इनपुट दिलं जायचं आणि एका वेळेस एकच ऍक्शन रन व्हायची. जसं आपण जर 2+2=4 हे जर रन करतोय तर फक्त तेवढंच रन व्हायचं, बाकीच्या गोष्टी रन होत नव्हत्या. मग त्या गोष्टी जसं डेव्हलप होत 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 मल्टीटास्किंग आलं की एका वेळेस कम्प्युटर आता जास्त काम करतो. जसं आपण एखादं सॉन्ग प्ले करू शकतो, बॅकएंडला सॉन्ग प्ले होत राहील, फ्रंट स्क्रीनवरती आपण काहीतरी दुसरं काम करू शकतो, किंवा एखादी गेम खेळू शकतो, किंवा काही कॅल्क्युलेशन करू शकतो, एखादं डॉक्युमेंट टाईप करू शकतो. ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी एका वेळेस होत आहेत कम्प्युटरमध्ये, दॅट इज हॅपनिंग विथ द हेल्प ऑफ मल्टिपल कंपोनंट्स इन अ कम्प्युटर. आता मल्टिपल कंपोनंट्स, यांनी जे कंपोनंट्स म्हटलंय बेसिकली हे लोक याला ट्राय करतायत प्रोसेस म्हणायला. जे कम्प्युटर आहे हे खूप साऱ्या प्रोसेसमध्ये काम करतं. म्हणजे एक एक्झाम्पल अजून सिम्प्लिफाय करून द्यायचं झालं, जर सपोज आपल्याला एखादं घर बनवायचं आहे आणि ते घर बनवण्यासाठी जर आपण एकच जर वर्कर लावला तर तेच काम पूर्ण होण्यासाठी कन्सिडर करा अराउंड एक 5 ते 6 महिने लागतील किंवा वर्ष लागेल. पण तेच काम करण्यासाठी जर आपण मल्टिपल वर्कर्स लावले, म्हणजे मल्टिपल प्रोसेसेस लावल्या, तर तेच काम जास्त लवकर होईल. जसं काही लोक डोअर बनवण्याचं काम करतील, काही लोक सिलिंगचं काम करतील, काही लोक फ्लोरिंगचं काम करतील, काही लोक खिडक्यांचं काम करतील. जसं प्रत्येक काम जे हे डिवाइड होऊन जाईल, त्या पद्धतीने कम्प्युटर सध्या काम करतात, मल्टी प्रोसेसिंग करतात, मल्टीटास्किंग करतात. म्हणजे एकाच वेळेस कम्प्युटर बऱ्याचशा गोष्टी करतो, आणि त्या करण्यासाठी कम्प्युटर जी टेक्नॉलॉजी वापरतो दॅट इज थ्रेड, दॅट इज प्रोसेस. की वेगवेगळ्या थ्रेडला, वेगवेगळ्या प्रोसेसला तो काम देतो, कम्प्युटर काम देतो की माझ्यासाठी हे काम कर. दुसऱ्या थ्रेडला सांगतो हे काम कर, तिसऱ्या थ्रेडला सांगतो हे काम कर. जसं सपोज जर मी 4 गोष्टी प्ले केल्यात, पहिल्या गोष्टीमध्ये मी पेंट ओपन केलंय, दुसऱ्या गोष्टीमध्ये मी सॉन्ग प्ले केलंय, तिसऱ्या गोष्टीमध्ये मी एखादं इनपुट काहीतरी कीबोर्ड थ्रू एंटर करतोय, आणि चौथी गोष्ट प्रिंटरमधनं माझ्या काहीतरी प्रिंट आउट येते. तर मग कम्प्युटर काय करतो, प्रत्येक गोष्टीसाठी 4 कामांसाठी 4 थ्रेडला कामाला लावतो की तू हे कर, तू हे कर, तू हे कर. अशा प्रकारे कम्प्युटर मल्टीटास्किंग करून घेतं. आता जसं मल्टीटास्किंग होतं त्यामध्ये प्रत्येक कामासाठी एक प्रायोरिटी सेट होते. जसं हाय प्रायोरिटीचं काम कुठलं आहे, लो प्रायोरिटीचं काम कुठलं आहे. सपोज असं कन्सिडर करा की मी एखादं गाणं प्ले केलं, आणि त्याच वेळेस जर मी कम्प्युटरचं इथे येऊन जर मी शटडाऊनचं बटन दाबला, तर मग कम्प्युटरसाठी शटडाऊन इज हायर प्रायोरिटी, आणि गाणं जे प्ले केलंय ते लो प्रायोरिटी. त्यामुळे कम्प्युटर काय करतो, पहिल्यांदा हाय प्रायोरिटीचं काम करायला घेणार, दॅट इज स्विच ऑफ ऑर शटडाऊन दिस कम्प्युटर. त्यामुळे कम्प्युटर शटडाऊन होऊन जाईल. मग हे जे प्रॉपर कंट्रोलिंग होतं, जे कम्प्युटर काम करतो, जे सीपीयू काम करतो, ते इथे कंट्रोल युनिटमध्ये होतं. त्यामुळे असं बोलण्यात आलं की दिस युनिट इज द बॅकबोन ऑफ द कम्प्युटर्स, कारण हे मल्टीटास्किंग करण्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि कामच येतं. तिसरा पॉइंट जो येतो मेमरी युनिट. मेमरी युनिट म्हणजे जो काही कम्प्युटरचा डेटा आहे तो कुठेतरी सेव्ह केला जातो. कम्प्युटरकडे स्वतःची मेमरी राहते, त्याच्यामध्ये तो काय गोष्टी ठेवतो, कुठकुठल्या प्रकारच्या मेमरीज येतात, ते या पॉइंटमध्ये एक्सप्लेन केले आहे. तर याबद्दल पाहू. Once a user enters data using input devices, the computer system stores this data in its memory unit. This data will now remain here until other components of CPU process it. म्हणजे जसं एखादी आपण फाईल सेव्ह केली, किंवा एखादं इमेज सेव्ह केली, एखादा व्हिडिओ सेव्ह केला, मग त्या केसमध्ये सीपीयूचं काम असतं की तो डेटा प्रॉपर तिथे सेव्ह करून ठेवणं, आणि त्यानंतर मग तो प्रोसेसिंगसाठी वापरणं. आता याच्यामध्ये कुठल्या टाईपच्या मेमरीज येतात. एकतर येतं प्रायमरी मेमरी आणि एकतर येतं सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी काय असते, प्रायमरी मेमरी इज द इंटरनल मेमरी ऑफ द कम्प्युटर.
इट इज ऑल्सो नोन ॲज मेन मेमरी. म्हणजे कम्प्युटरची जी स्वतःची इंटरनल मेमरी आहे, जे स्वतःची स्टोअर करण्याची जागा आहे, दॅट इज प्रायमरी मेमरी. जी कम्प्युटरची इंटरनल मेमरी असते त्यालाच आपण मेन मेमरी सुद्धा म्हणतो. तर प्रायमरी मेमरी होल्ड्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन ऑन विच कम्प्युटर करंटली वर्किंग. म्हणजे जी कम्प्युटरचं जे आपण काम करतोय, की आपण जसं फाईल किंवा नोटपॅड किंवा एखादं पेंट, वर्डपॅड काही जरी डॉक्युमेंट ओपन केलं, तर आपल्याला जे दिसतं दॅट इज कमिंग फ्रॉम अ कम्प्युटर्स इंटरनल मेमरी. म्हणजे कन्सिडर करा, जर सपोज मी इथे पेंट ओपन केलं आणि पेंट जे माझं ओपन होत आहे, मग तिथे हे या ज्या गोष्टी आहेत, हे अनटायटल पेंट, सिलेक्ट, पेस्ट, हे वेगवेगळे ब्रश, कलर्स, हे सगळं जे आपल्याला आता इथे दिसतंय दॅट इज कमिंग फ्रॉम कम्प्युटर्स इंटरनल मेमरी. आणि हे जे भाग हा जो आहे हा सेव्ह केलाय हा रॉम मध्ये, रीड ओनली मेमरी. कारण जसं इथे रॉम एक्सप्लेन केलं यांनी, आपण पाहू ते काय. पण हा जो पार्ट आहे हा आपण चेंज नाही करू शकत. म्हणजे जसं इथं मी पेस्टचं नाव चेंज करून माझं स्वतःचं नाही ठेवू शकत, किंवा इथं ब्रशचं नाव चेंज करून मी माय ब्रश नाही करू शकत. का तर हे रीड ओनली मेमरीमध्ये स्टोअर आहेत, यामध्ये आपण डेटा स्टोअर नाही करू शकत. आता रॅम नक्की काय आहे ते पाहूत. रॅन्डम ॲक्सेस मेमरी. टाइप्स ऑफ प्रायमरी मेमरीज, दोन टाईपच्या मेमरीज आहेत. एक रॅम आहे, दुसरं रॉम आहे. रॅमचं काम लॉंग फॉर्म येतो रॅन्डम ॲक्सेस मेमरी. इट स्टँड्स फॉर रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅम इज ऑल्सो इज नोन ॲज रीड राईट मेमरी. ही रीड आणि राईट करण्याची मेमरी आहे. इट इज जनरली रेफर्ड टू ॲज द मेन मेमरी ऑफ द कम्प्युटर सिस्टम. इट इज टेम्पररी मेमरी. The information stored in this memory is lost as the power supply of the computer is switched off. That's why RAM is also called volatile memory. म्हणजे जर सपोज मी इथे एखादी इमेज ड्रॉ केली किंवा इथे अशी लाईन ड्रॉ केली आणि जर मी हे डॉक्युमेंट सेव्ह केलं, तर मग हे कम्प्युटरच्या मेमरीमध्ये सेव्ह होतं. आणि जेव्हा मी कम्प्युटर शटडाऊन करेल तेव्हा हा डेटा व्हॅनिश होतो. हा जो डेटा आहे हा रॉमचा आहे, हा व्हॅनिश होत नाही. जेव्हा मी परत कम्प्युटर ओपन करेल आणि ही फाईल परत ओपन करायचं ट्राय करेल, तेव्हा मेन मेमरीतनं ही फाईल पिक होते आणि त्यानंतर मग हा डेटा परत रेंडर होतो किंवा परत मला दिसतो. परंतु जेव्हा मी कम्प्युटर बंद करतो तेव्हा हा डेटा व्हॅनिश होऊन जातो. त्यामुळे याला बोलतात व्होलेटाईल मेमरी. आणि रॉम जे आहे दॅट इज रीड ओनली मेमरी, की ज्याचा डेटा व्हॅनिश होतच नाही. जसं आपण पेंट किती वेळा जरी आपण ओपन केलं, भरपूर डॉक्युमेंट्समध्ये ओपन केलं, सपोज मी हे क्लोज केलं आणि नवीन विंडो ओपन केली, तरी मला हा जो डेटा आहे हा असाच्या असा राहतो. दॅट इज कमिंग फ्रॉम रॉम, रीड ओनली मेमरी. आता त्यानंतर यांनी काय लिहिलं रॉममध्ये ते पाहू. इट स्टँड्स फॉर रीड ओनली मेमरी. रॉम इज अ परमनंट टाईप ऑफ मेमरी, कारण ते परमनंट आहे. त्याचे जे फील्ड्स आहेत, हे जे फील्ड्स असतात, किंवा एखादं जर आपण वर्डपॅड डॉक्युमेंट केलं किंवा जसं आता हे फाईल आहे, ते याचा आपण टायटल नाही चेंज करू शकत, हा लोगो नाही चेंज करू शकत सर्चचा. का तर हे कम्प्युटरच्या मेमरीने प्रोव्हाइड केलेल्या गोष्टी आहेत. कंटेंट ऑफ रॉम इज डिसाइडेड बाय द कम्प्युटर मॅन्युफॅक्चरर अँड परमनंटली स्टोअर्ड ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. की जसं जेव्हा ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली, त्याचा हा जो ग्राफिकल इंटरफेस आपल्याला दिसतोय, इथे टास्कबार दिसतोय, इथे हा लोगो दिसतोय, इथे सर्च बॉक्स दिसतोय, हे हे जे आपल्याला दिसतंय डोळ्यांना, हे मॅन्युफॅक्चररनी जेव्हा कम्प्युटर बनवलाच गेला, जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली, तेव्हाच हे सेव्ह केलेलं आहे, की जे आपण चेंज नाही करू शकत. आपण नवीन ऑपरेटिंग सिस्टीम टाकू शकतो, आपण नवीन याच्यावरती अजून अपग्रेड करून व्हर्जन टाकू शकतो किंवा एखादं नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अपग्रेड करू शकतो. पण प्रत्येक वेळेस त्या गोष्टी अपग्रेडच्या आल्या. पण इनिशियली या ज्या गोष्टी आहेत या चेंज नाही होत. याचं काम जे बॅकग्राऊंडला स्टार्टवरती जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा बॅकग्राऊंडला कुठला प्रोग्राम रन झाला पाहिजे, काय टास्क झालं पाहिजे, हे तर फिक्स आहे. सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी म्हणजे काय असतं बेसिकली, की एक्सटर्नल डिव्हाइस, की ज्याच्यावरती आपण आपला डेटा सेव्ह करतो. जसं हार्ड डिस्क झाली किंवा पेन ड्राईव्ह झाला, सीडी झाली, छोटे मेमरी कार्ड झाले, की ज्याच्यावरती आपण डेटा सेव्ह करून ठेवतो. दॅट इज ऍक्टिंग हिअर ॲज अ सेकंडरी मेमरी. आणि फिफ्थ पेज जे आहे, जे आउटपुट युनिट बद्दल सांगतं, की जसं आपण कम्प्युटरला एखादं इनपुट दिलं, की सपोज प्ले पर्टिक्युलर सॉन्ग फॉर मी. जर मी इथे इनपुट दिलं, त्यानंतर मग त्या इनपुटवरती प्रॉपर प्रोसेसिंग होऊन सपोज एखादं गाणं पिक झालं आणि त्यानंतर मग ते गाणं प्ले होत आहे, तर मग इथे आउटपुट युनिट थ्रू आपल्याला ते ऐकायला येऊ शकतं. जसं एखादा स्पीकर झाला किंवा एखादं आपण डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी पाठवलं, इनपुट युनिटमधनं मी एक कमांड पाठवली प्रिंट, आणि सीपीयूने ती प्रोसेसिंग केली आणि मला आउटपुट युनिटमध्ये मला ती प्रिंटर थ्रू ती प्रिंट आउट हातात येते. दॅट इज ॲक्टिंग हिअर ॲज अ आउटपुट युनिट.
तर आउटपुट युनिट जे आहे त्याबद्दल ते काय म्हणतात की द थर्ड अँड फायनल कंपोनंट ऑफ अ कम्प्युटर सिस्टम इज द आउटपुट युनिट. आफ्टर प्रोसेसिंग ऑफ डेटा इट इज कन्वर्टेड इंटू फॉर्मॅट ऑफ ह्युमन कॅन अंडरस्टँड. म्हणजे कम्प्युटरला जेव्हा आपण इनपुट देतो, कम्प्युटर जे प्रोसेसिंग करतोय, या ज्या गोष्टी आतमध्ये होत आहेत या ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये नाही आहे. परंतु जेव्हा आपल्याला आउटपुट येतं, जेव्हा आपल्याला एखादी प्रिंट डॉक्युमेंट हातात येते, तेव्हा ते आपल्याला कळेल असं असतं, किंवा जेव्हा एखादं गाणं प्ले होतं तेव्हा हे आपल्याला कळेल असं असतं. कारण कम्प्युटर जो डेटा सेव्ह करतो स्वतःकडे तो 1010च्या फॉर्मॅटमध्ये करतो, बाईट्सच्या फॉर्मॅटमध्ये करतो, जो आपल्याला वाचून लक्षात नाही येणार. परंतु आपल्याला जे आउटपुट दिसतंय, जसं आता मला ही स्क्रीनवरती हे दिसतंय, मॉनिटर इज ऍक्टिंग हिअर फॉर मी ॲज अ आउटपुट डिव्हाइस. मला हे सर्व कळतंय, वाचून मला लक्षात येतंय का, तर हे कम्प्युटरने मला अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून मला दाखवण्याचा प्रयत्न केला. सो एक्झाम्पल जसे आउटपुट युनिटचे आपण सांगू शकतो, मॉनिटर, स्क्रीन्स, प्रिंटर्स, स्पीकर्स, दे आर ऍक्टिंग हिअर ॲज अ आउटपुट युनिट. आता त्यानंतर अजून एक पॉईंट यांनी एक्सप्लेन करण्याचा ट्राय केलाय, युनिट्स ऑफ अ मेमरी. कम्प्युटरचे युनिट्स काय असू शकतात, जसं इथे इट इज अ बायनरी डिजिट दॅट होल्ड्स ओनली वन और वन ऑफ द टू व्हॅल्यूज दॅट इज 0 और 1. बीट म्हणजे काय राहतं की एकतर त्याच्यामध्ये 1 असू शकतो किंवा 0 असू शकतो. कम्प्युटर जो स्वतःकडे डेटा स्टोअर करतो तो या फॉर्मॅटमध्ये करतो, 1001, म्हणजे जे कॉम्बिनेशन येणार ते 10च्या फॉर्मॅटमध्येच येणार. मग बीट जे असतं ते सिंगल कॅरेक्टर, दॅट इज आयदर कॅन बी 0 और आयदर कॅन बी 1, म्हणजे दोघांपैकी एक असू शकतं. निबल जे डिजिट आहे हे 4 कॅरेक्टरचं, 4 नंबर्सचं कॉम्बिनेशन असतं. इथे बघताल तुम्ही तर 4 नंबर दिसले, 1011 और 1001, किंवा 4 वेळा 1, 1111, म्हणजे हे जे आहे हे 4 नंबरचा कॉम्बिनेशन आहे, दॅट वी कॉल ॲज अ निबल. आणि बाईट जे आहे हे 8 बिट्सचं मिळून बनतं. जर तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबर्सचं मिळून बाईट बनतं. पण हे नंबर्स जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे 1010 फॉर्मॅटचेच आहे. मग इथे हाच एक चार्ट आहे जो एक्सप्लेन करण्याचा ट्राय केलाय. तुम्हाला एक्झामला ते विचारू शकतात की व्हॉट इज बीट, तर बीटमध्ये तुम्ही सांगू शकता की सिंगल बायनरी डिजिट आहे की ज्याच्यामध्ये 1 किंवा 0 अशी व्हॅल्यू असते. व्हॉट इज 1 बाईट, 1 बाईट इज 8 बिट्स, म्हणजे हे 10चं कॉम्बिनेशन वापरून 1 बाईट, 8 नंबर्स असे टोटल होऊन 1 बाईट तयार होतो. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 किलो बाईट, दॅट इज 1024 बाईट्स, म्हणजे 1024 बाईट्स एकत्र आले तर 1 किलो बाईट असं होतं. आता यानंतरनं जो चॅप्टरचा पुढचा पॉईंट आहे दॅट इज कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.